पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सौरभ आगे चहा घे। काय टायमिंग आहे ग? मला इतकी पेंग येत होती काम करता करता, काय करू असा विचार करत होतो आणि तेवढ्यात तू चहाचा कपच समोर ठेवलास। थँक्यू। अरे काय आहे, त्या गोळ्या औषधाने अशी ग्लानी येते, कशाला दुखणं अंगावर काढतो? जा ना डॉक्टरांकडे जाऊन ये। अगं होईल विश्रांतीने ठीक। हे बघ, हलगर्जीपणा करू नकोस, मग कायमचं दुखणं अंगी लागेल। जा डॉक्टरकडे जाऊन ये। मावशी, सचिन बरोबर जातोस का? थांब। सचो मावशी, सचो, ए सचो। मावशी नको त्याला बोलवूस, मी जाईन नंतर एकटा। सांगितलं ना, डॉक्टरकडे जाऊन ये। काय झालं? काय नाही, तू याला डॉक्टरकडे घेऊन जा। हो जाऊन ये रे। चल दादा। तू थांब इकडे, मी जाईन एकटा। अरे नाही, मी येतो ना तुझ्यासोबत, जाऊया डॉक्टरकडे। मी सांगितलं ना एकदा, मी जाईन। अरे दादा, नाही बरं आहे। अरे इतका त्रास होतो तुला तर का हट्ट करतोस तू? इतका नकोसा झालोय का मी तुला? डॉक्टरकडे पण येणार नाहीस माझ्यासोबत? सचिन, मी नंतर जाईन एकटा, जा तू। काय रे, अजून गेला नाही? नाही, एकटाच गेला तो। का रे? म्हटलं होतं मी जाऊ दे, असो आवरतो। मावशी, अनामिका, मार्ग मोकळा आहे, वाड्यावर या। लगेच निघते। बाय। वल्ली, अगं वल्ली, अरे वा, मी हे सगळं तुझ्यासाठी करते आणि तू मलाच इग्नोर कर। काय चाललंय तुझं? मला काय ॲटिट्यूड देतेस? मग काय करू? ओवाळू तुम्हाला? पूजा करू तुमची? मी ना एक नंबरच्या खोटारड्यात होणाऱ्या जाऊबाई, आणि म्हणे हे सगळं मी तुझ्यासाठीच तर करते। काय करताय तुम्ही माझ्यासाठी? मी सगळं तुमचं बोलणं ऐकलंय, कळलं ना? एकीकडे म्हणायचं माझ्यासाठीच करते आणि दुसरीकडे परत मलाच नावं ठेवायची। हे करताय तुम्ही माझ्यासाठी। मग कोणासाठी करत होते? उलट तुमच्या या रिया प्रेमामुळे माझी किती तंगडतोड झाली माहितीये तुम्हाला? ना तुमच्यामुळे झालंय। त्या रिक्षेचा दुप्पट खर्च झाला, हॉटेलमध्ये बसले काहीतरी खायला मागवलं तर खायला तर मिळालंच नाही, खर्च माझाच झाला। तू ना अशी बोलतीयस वल्ली जसं तिथं तुला मी बोलवलं होतं। अरे मग काय, हे बरं जमतं तुला वल्ली? एकदा दुसऱ्याच्या पायात पाय अडकवायचा आणि मग स्वतःच्या चुकीचं खापर त्याच माणसाच्या माथी मारायचं। मी तुझी मदत करण्याचा प्रयत्न करतेय, पण त्या मदतीत सगळ्यात मोठा अडथळा कोण आहे तुला माहितीये? वल्ली। काय? काही बोल नका। काही काय नाही, बरोबर बोलतेय मी। आणि आता यापुढे मी तुला कधीच काहीच सांगणार नाहीये। जे करायचं ना ते मी करणार। आज कसं नाही सांगणार? तुम्हाला सगळं सांगावं लागेल मला। सांगणार नाही, कारण तुला सांगितलं ना तर तू तिथे येऊन काही ना काहीतरी गोंधळ घालतेस। बरं ठीक आहे, नाही घालणार मी गोंधळ। नाही असं तू म्हणतेस, फक्त शेवटी करायचं तेच करतेस, गोंधळच घालतेस। आणि त्यामुळे आता मी तुला काहीच सांगणार नाहीये। जे करायचंय ते मी करणार। अरे सगळा मनमानी कारभार। मी म्हणाले होते ना मी बॉस आहे, मी आहे बॉस। अरे निघालात तुम्ही इतक्या? हा, आज जरा सकाळपासून मीटिंग्स आहेत ना। बरं, मग लंच टाइम मध्ये थोडासा वेळ सुद्धा नाही मिळणार का भेटायला? आज? हो, शनिवार रविवार कसा निघून जातो कळतच नाही इतर गोष्टींमध्ये। आपण खूप दिवस भेटलो नाही आहोत, गप्पा मारल्या नाहीयेत, म्हणून म्हटलं भेटू। अरे
तू माझ्याकडे का बघतोय? माझा परमिशन घेतोय का? ताई एवढं म्हणते तर जा ना तू. इनफॅक्ट मी विचार करत होते आपण तिघेही जाऊयात का? हो ऍब्सोल्युटली चालेल ना. मी लंचच्या दरम्यान फोन करते, मग ठरवूया कुठे भेटायचं ते. डन. आजचं जरा अवघडच वाटतंय वहिनी, खूप मीटिंग आहेत ना. काय अवघड? मी बॉस आहे. मी मीटिंग्स रिस्केड्यूल करेन. पण असं घरच्यासाठी कशाला कामाचं. सचिन चालतं, आपण नेहमी थोडी ना करतो, कधीतरी ना. इनफॅक्ट मी आणि ताई काल रात्री डिनरला पण गेलो होतो. वी हॅड लॉट ऑफ फन. खूप गप्पा मारलो आम्ही. आज आपण तिघे जातोय म्हटल्यावर खूप मजा येईल ना. ताई मला एक विचारायचं होतं. बोल ना, बिनधास्त विचार. वल्ली तुमच्याशी मगाशी काहीतरी बोलत होती. मला असं वाटतं की ती आपल्याबद्दल काहीतरी बोलत होती, म्हणून मी विचारते. आय नो इट्स नन ऑफ माय बिझनेस बट स्टील. अगं काय आहे की वल्ली जेव्हा तुला आणि मला एकत्र बघते तेव्हा थोडंसं जेलिस फील करते, कारण तिचं आणि माझं नातं असं तुझ्या माझ्यासारखं कधीच नव्हतं आणि कधीच असू शकत नाही. काय आपण दोघी करिअर वुमेन आहोत, आपला स्वतःचा बिझनेस आहे, करिअरिस्टिक आहोत ना, त्यामुळे आपली वेवलेंथ जुळते. वल्लीचं आणि माझं तसं नाहीये. तिच्याशी काय बोलायचं ना तेच कळत नाही मला. करेक्ट, अगदी बरोबर बोलता तुम्ही. तर मग आजचा लंच प्लॅन डन आहे ना? नाही, मला खूप काम आहेत. म्हणजे मला नाही जमणार तुमच्यासोबत यायला, आणि असे ऑफिसच्या वेळेत बाहेर फिरायला आवडत नाही मला. मी निघतो आता, येणार असतील तरी. सचिन सचिन ऐक ना. हे काहीच खरं नाहीये, हे माहिती आहे तुला. वल्ली प्लीज आता या प्लॅन मध्ये काहीच गोंधळ घालू नकोस. कसं सांगू या वल्लीला, हे सगळं मी तिच्यासाठीच करते. असं केल्याशिवाय खरं काय ते कसं कळेल? अगं वल्ले, आपण ते परवा हे ठरवलं होतं ना. काय ग बाई, काय झालं सकाळी सकाळी रडायला? रडून येतं, मग काय करू मी माई मावशी. तुम्हाला माहितीये, रोज सकाळी उठल्यावर मला वाटतं की आजचा दिवस चांगला जाईल, आज तरी माझा नवरा माझ्याकडे परत येईल. पण काहीच होत नाही. पुढचा दिवस ना अजून वाईट जातो. आणि सगळ्यात वाईट तुम्हाला माहितीये कशाचं वाटतं, की घरातल्या कोणालाही माझ्याबद्दल काहीच वाटत नाही. कोणालाच काळजी नाहीये माझी. तुमच्या सगळ्यांचं बरं चाललंय. तुला असं का वाटतं आम्हाला काहीच वाटत नाही? अगं हे बघ, आपल्या हातात काही नाही. वेळ हे एकच औषध आहे यावर. वाट बघून कसं चालेल माई मावशी? समजा मी यांना कायमचं गमवलं तर काय करणार होता? आपण आधी मला न सांगता हे ऑफिसला सुद्धा नाही जायचे. आता माझ्याकडे बघत सुद्धा नाही ते एकदाही. बरं झालं बाई तू आलीस. आता तूच समजाव हिला. त्या काय सांगणार आहेत मला? यांना तर मी अजिबातच आवडत नाही. माझी काळजी नाहीच आहे यांना. यांना माझ्यासारख्या वेड्या बायका आवडत नाहीत ना. मी कशी फार शिकलेली नाहीये, ऑफिसला नाही जात, म्हणून मी आवडत नाही. यांना तरी यासारख्या बायका खूप आवडतात ना. ती शिकलेली आहे, स्मार्ट आहे, कर्तृत्ववान आहे. मी काय, मी तर वेडी आहे. मी काय आवडेन यांना? ए काहीतरी काय बडबडतेस ग? तुला दुसरा उद्योग नाही ना, म्हणून हे असले विचार येतात तुझ्या डोक्यात. तेव्हा सांगत होते एखादं मूल असू द्या. मूल पदरात असेल ना तर मग तुला हे असले विचार करायला वेळच मिळाला नसता. मूल घरात बाळ असलं ना की वेळ कसा जातो कळत नाही. आणि बाळ असतं तर सचिन तरी असा वागला असता का? अगं एक वेळ नवरा बायकोला सोडून जाईल, पण बाप मुलाला सोडून जाईल का? हो माई मावशी, तुम्ही बरोबर बोलताय.
सचिननी माझ्या बरोबर राहायचं असेल तर बाळ हवं ना, पण आता मी बाळ कुठून आणू? हो माई मावशी, बाळ असताना तर वल्ली छान गुंतली असती त्याच्यात, आणि सचिन सुद्धा. तर काय, अगं लहान मूल म्हटलं ना की जितका आनंद तितकीच जबाबदारी, आणि आयुष्य म्हटलं की जबाबदाऱ्या आल्या, प्रश्न आले, मग ते सोडवताना नवरा बायको जवळ येतात, संसार टिकतो. हे बघा सौरभराव, अजिबात हालचाल करायची नाही असं सांगितलं असतं ना, तुम्ही असे इथे कसे काय आला? अहो असं कसं चालेल? हे बघा, पूर्णपणे विश्रांती घेतली नाही तर बरं वाटणार नाही, आणि केवळ विश्रांती महत्वाची नाही तर ती योग्य वेळी घेतली पाहिजे. नाही, मी विश्रांती घेतोय डॉक्टर साहेब. कसं आहे म्हणजे काय, माझं ऑफिसमधलं काम बसूनच असतं ना, म्हणून मी असं म्हटलं की एक आता थोडा वेळ ऑफिसला गेलं तर चालेल का असं. म्हणजे ऑफिस चेअरवर बसल्यामुळे विश्रांती मिळते असा गैरसमज आहे की काय तुमचा? अहो जरा प्रेमानं वागा स्वतःच्या शरीराशी. शरीर म्हणजे काही मशीन नाही ना की सतत तुम्ही काम करत राहणार. नाही, मी विश्रांती घेतोय. अहो मी काळजी घेतोय, तुम्ही सांगितलं ना त्याप्रमाणे आता मी 8 तास विश्रांती घेतोय. म्हणजे झोपही मी पूर्ण 8 तास करतोय. म्हणून मी असं म्हणत होतो की हे जे हो, मी रिपोर्ट्स घ्यायला चाले, तुला 2 मिनिटात फोन करते. झाले ऑफिसला राधा इकडे काय करते? तिला बरं नाही की काय? हे बघा, मी एकदा सांगितलं ना तुम्हाला. सौरभराव ऐकताय ना? मी आता औषधं लिहून देतो आणि एक मलमही देतोय लावायला, तो चालू करा तुम्ही. आणि हो, ऑफिसला अजिबात जायचं नाही हे पक्क लक्षात ठेवायचं. ठीक आहे? हो डॉक्टर साहेब. येऊ? हा. वहिनी अशी का वागते अचानक? रियावर इतकं प्रेम आणि वल्लीला फारच घालून पाडून बोलायला लागली. वहिनीशी बोलायला हवंय, लवकरात लवकर बोलायला हवं. खरं तर आत्ताच जाऊ का? सर इतक्या लवकर घरी? हा हा, बरं वाटत नाही जरा. सचिन सर कुठे गेले? ते घरी गेले. काय मला काय बघते, जा आपलं काम करा जा. सचिन मला न सांगता गेलाच कसं? नाही नाही, डिजिटल प्रिंट आउट काढला आपण. ठीक आहे, मी येते ना, मी निघतेच आहे, मग ठरवूया आपण. ओके बाय. काय रे, तू ऑफिसला गेला होतास ना? तुमच्याशीच बोलायचं होतं मला, म्हणून आलो घरी. इतकं काय बोलायचं होतं की ऑफिस मधून वगैरे निघून आलास? वहिनी, तुम्ही सध्या जे काही वागताय ना, रियाशी जसं इतकं प्रेमाने बोलताय वल्लीला, त्याचं काय? नाही काय नाही. काय झालं, बोल ना. नाही म्हणजे माझ्याशी बोलायला आलास ना इथं, मग आता का टाळाटाळ करतोस? नाही, तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. म्हणजे रियाला इतक्या प्रेमाने तुम्ही एकट्याच वागवताय ना या घरात, म्हणून थँक्यू. हे तू बोलतोस सचिन? खरंच? म्हणजे माझं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तिच्याशी तुम्ही चांगलं वागताय तर मला आनंद होणारच ना. अच्छा, म्हणजे आताही माझ्याशी तो वेगळा सचिन बोलायला आलाय? तर वेगळा सचिन म्हणजे? तो सचिन जो रियावर प्रेम करायला लागला, जो घरच्यांच्या मनाविरुद्ध रियाला वाड्यात घेऊन आला आणि तिच्याबरोबर इथे राहू लागला, तो वेगळा सचिन. कारण या घरचा सच्चू असा नव्हता. सौरभवर खूप प्रेम करणारा त्याचा धाकटा भाऊ, माई मावशींचा धाकटा मुलगा, मी ज्याला माझा भाऊ मानला, तो सच्चू, तो वेगळाच होता. तुला माहितीये, तू माझ्याशी बोलायला आलास तेव्हा क्षणभर मला खूप आनंद झाला.
मला वाटलं तोच सच्चू माझ्याशी बोलायला आलाय. आता तरी तो मला प्रामाणिकपणे अगदी त्याच्या मनात काय चाललंय हे खरं खरं सांगेल. पण नाही, तसं नाहीये. हा सचिन वेगळा आहे ना. रियावर खूप प्रेम करतो आपण असं दाखवणारा सचिन. नाही, माझं खरंच प्रेम आहे रियावरती. पण माझी खरी मैत्री नाहीये तिच्याशी. हे जे मी तिच्याशी चांगलं वागतेय, खूप गोड गोड बोलतेय ना तिच्याशी, जे तुला दिसतंय ते सगळं खोटं आहे. आणि हे मी का करते माहितीये? कारण मला जाणून घ्यायचंय की तिच्या मनात काय चाललंय. तू का असा वागतोयस तिच्याशी? मला ना शंका आहे. नाही, ऍक्च्युली शंका नाहीये, मला खात्रीच आहे की हे जे काही तू प्रेम वगैरे, माझं प्रेम आहे करतोयस ना, हे सगळं नाटक आहे. असं काही नाहीये वहिनी. काही नाहीये? उगाच काहीतरी बोलतात. हो, काहीतरी बोलते मी. माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग की मी काहीही बोलतेय. काय झालंय की वल्लीवरचं प्रेम कमी झालं? रियावर प्रेम करायला लागलास तू? काही बोलताय वहिनी तुम्ही. असं काही नाहीये. नाही, मला खरंच ऐकायचंय की तू इतका भावनाहीन झालास की सहज घरच्यांचा अपमान केलास रियासाठी. असं काय आहे तिच्यात, किंवा असं काय आहे तिच्याकडे की तू असा वागतोस? काहीतरी नाईलाज नक्कीच तुझा. नाही सच्चू, इतकं तर मी तुला नक्कीच ओळखते. शब्द खोटं बोलू शकतात पण चेहरा खोटं बोलत नाही. तुझा चेहरा खरं तेच सांगतोय आत्ताही. प्लीज प्लीज बोल ना माझ्याशी. मी आहे ना, मी मदत करेन ना तुझी. मी इतरांची बोलते, बाकी सगळ्यांची बोलते. मी काहीतरी सोल्युशन काढेन. सौरभशी बोलते ना मी. तुझा तुझ्या दादावर विश्वास आहे ना? आम्ही सगळे आहोत रे तुझ्या बरोबर. सचिन, रिया, तू पण आलीस का? आम्ही तुम्हा दोघांबद्दलच बोलत होतो. मी सांगितलं सचिनला मी मार्ग काढेन ना. म्हणजे मी आहे, मी काहीतरी सोल्युशन काढते. फक्त तुम्ही दोघं एकमेकांची साथ द्या असंच सांगत होते त्याला मी. एनिवे, आता मी निघते कारण मला ना ऑफिसमधून फोन यायला लागले. आणि ऐक ना सच्चू, माई मावशी देवळात गेल्यात, त्या परत येतील. त्यांना प्लीज सांगशील का की मी गेले? येतील इतक्यात. चल बाय. तू खरंच बरं नव्हता म्हणून आला इथे? हो, मला बसवत नव्हतं अगदी ऑफिसमध्ये. तुम्ही नव्हतात म्हणून निघून आलो. नक्की ना की माझ्याबद्दल वहिनीशी काहीतरी सांगायचं होतं म्हणून आला? नाही, असं का करीन मी? मग काय बोलत होता तू? मी सगळं नीट करायचा प्रयत्न करत होतो इथलं. म्हणजे मी वहिनींना सांगत होतो की माझं खरंच प्रेम आहे तुमच्यावर. मी त्यांचा इतका पाठिंबा मिळवायचा प्रयत्न करतो आणि तुम्ही माझ्यावरच संशय घेताय. हो, हे सगळं ठीक आहे, पण तुझा चेहरा वेगळाच काहीतरी बोलतोय. कारण आनंदाने करत नाही ना मी हे सगळं. मलाच लाज वाटते स्वतःची. माझ्या लोकांना फसवतोय मी, त्रास देतोय सगळ्यांना, म्हणून असं आहे. जाऊ दे, तुम्हाला काय कळणार आहे म्हणा. त्यासाठी ना स्वतःच्या कुटुंबावर मनापासून प्रेम असायला लागतं. असं ब्लॅकमेल करून नाती जोडू पाहणाऱ्यांना काय कळणार आहे? सिरियसली अनामिकाशी हेच बोलत होता का हा? आणि ती सपोर्ट करेल आम्हाला? मला काय खरं वाटत नाहीये. रिया, सावध राहतो. ओ ताई, ताई, हा सर. आत्ता तुम्ही ज्या दारातनं बाहेर आलात त्या केबिन मध्ये एक मुलगी आत गेली. ती का आली आहे मला सांगू शकाल प्लीज? ती ना, ती रिपोर्ट दाखवायला आली होती. प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यावर पुढच्या काही टेस्ट आणि डाएट याचं फॉलोअप घ्यायला आली होती.
राधा प्रेग्नंट आहे? अनामिकाला फोन करून नाही, नको. असं लगेच फोन करून नको सांगायला अनामिकाला. तिला माहिती असतं तर तिकडे आली असती. माहिती नसेल आणि मी सांगितलं तर खूप मोठा धक्का बसेल तिला. आधी नीलशी बोलतो. आणि नील ना इतका बेजबाबदार कसा काय वागू शकतो? ऐक, आत्ताच्या आत्ता वाड्यावर नाही, आत्ताच्या आत्ता अमृत तुल्यलाही आत्ताच्या आत्ता